लालया मातीची लावून माहितीया नाचू अंगणा वारसा वारसा जपूया आज रंगणा वारसा वारसा जपूया आज रंगणा भरणी मातेला उभे घास मोठा पेशा पाण्याला उभे घास मोठा पोटा पाण्याला उभे घास मोठा पोटा पाण्याला वारसा वारसा जपूया वारसा वारसा जपूया तिसरे करो नवलाई मातेला सर्वते नमन करो भवानी आईला सर्वते नमन करो भवानी आईला सर्वते नमन करो भवानी आईला नमन करो शाही नमन करो कृष्ण देवना वारसा वारसा जपूया आज रंगणा वारसा वारसा जपूया आज रंगणा नमन करो खंडाला दहावे नमन करो राजा रावणाला दहावे नमन करो राजा रावणाला दहावे नमन करो राजा जपूया आज रंगणा वारसा वारसा जपूया आज रंगणा शिवाची गजानना रंग भरू रे आमच्या रंग भरू रे आमच्या शिवा पार्वती गजानना रंग भरू रे आमच्या गणा रंग भरू रे आमच्या गणा शिवा पार्वती गजानना रंग भरू रे आमच्या गणा रंग भरू दे आमच्या गणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा रंग भरू दे आमच्या गणा शिव पार्वती गजानना रंग भरू दे आमच्या गणा
काय म्हणता गोडी नाही म्हणतात त्याला. हो गोडी म्हणतात गोडी. तू नंतर येणार गवळण यायला ना सर्व त्याच्यानंतर येणार. नावडी नावडी कुठं नाव आहे त्याला नावडी म्हणतात नावडी. होय नंतर आमच्याकडे आज पूजा आहे ना ते गणेश महाराज आले होते त्यांची पूजा आता झाली आणि घरी बनवून दिलं आणि त्यांचं एक मला आवाज आला ते. हो गणेश गणेश कोण नटवा कोण वा 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 तुम्ही नटवा कोणच दिसतात कोण कुठे नाक कुठे दिशी कुठे सांगा बा सांगा हा काय झालं आधी दूध तुम्ही पण तुमचं करून नृत्य करा नृत्य होय चला. तुला गौरी सुता तुलामी अनंत करुणाचार्य कदंता तुलामी अनंत भावून यावे गणनाथा गुणगाते यात्रा दुःखाचा दुःखदाता वंदिते तुला गौरी सुरता वंदिते तुला गौरी सुरता वंदिते तुला गौरी सुरता पूर्ण ब्रह्मांड
रमा गणपती सिद्धी सिद्धी चतुर्थनायक देवाधिपती हो मंगलदायक गणनायक तू विघ्नहरा दीनानाथ भक्त कैवारी तू विश्वंभरा दशमेरी तुझी लीला सगुणेर तू केवला होई आनंद मनाला अष्टविनायक गुण गाता अष्टविनायक गुण गाता अष्टविनायक गुण गाता हो सृष्टी चालक तुझ्या इशारे किमया तुझी चंद्र सूर्याला त्या आकाशाला सातही प्रेमाची वृक्ष वेली नजारा फुला नवेर तुझ्या येण्याची लहान पोरा नवेर मनाला गोडी नामाची दिनरात सेवा करी तुझा छत्र छाया धरी तुझे उपक्रम मावळी चरणी नमवून माथा चरणी नमवून माथा चरणी नमवून माथा करुणाकर एकदंता तुझे तुला मी अनंता गाऊन यावे गणनाथा गुणादात आता तुझा दाता वंदिते तुला गौरी सुता वंदिते तुला गौरी सुता वंदिते तुला गौरी सुता वंदिते तुला गौरी सुता मी राजा शिवलनी माझी कन्या विवाहास योग्य झाली आहे पण तिच्या योग्य असा वर सापडला पाहिजे त्यासाठी एक युती लढवली आहे मी तिच्यासाठी स्वयंवर भरवणार आहे खावडी करेल ये बाय अच्छा बघा तिकडे चरणावर
आपली मुलगी वर झाली हो शिवडी हो अगदी योग्य वेळेवर आला आहात तुम्ही. हा आज आज मी तिच्या स्वयंवराचा विचार करत होतो आणि आपले चरण नारायण नारायण खरंच हो माझ्या मुलीचे आज बघू. ते भविष्य सांगा कोण आहे हो तिकडे? विश्वमुलीला पाठवून द्या. हे विश्वमुली त्या मुलाची गवळण पोरगा पाहिजे झाले असते महर्षी भविष्य सांगताय ना नारायण नारायण महर्षी भविष्य सांगताय ना अति सुंदर अति लोभस तिच्यावर हे तिन्ही लोक मंत्रमुग्ध होते महर्षी काय म्हणाला आहे आपल्या? नारायण नारायण बसते अरे म्हणजे तुझ्या मुलीचे भवितव्य खूप चांगलं आहे काय सांगता ती तर साक्षात लक्ष्मी आहे लक्ष्मी हो हे तर आहे तिच्या येण्याने माझ्या राज्याची भरभराट झाली हो तर मग तिच्या स्वयंवराची थोडी तयारी करा कशी आपल्या आज्ञांची पण या अगोदर तिच्या मनात कोणती इच्छा आहे तिला वर कसा मिळावा हे तर मला विचारतो बेटी विश्वमुलीला सांग तुझ्या मनात काय आहे? तुला कसा वर राहावा काय अगदी श्रीहरी सारखं म्हणत आहे श्रीहरी सारखा नारायण 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 राजा तू काही काळजी करू नको. स्वयंवराच्या तयारीला लाग कशी आज्ञा ऋषीमुनी स्वयंवराच्या तयारीच लागतो तर या मग आपण तर बेटा नारायण 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 राजा शिवनीतीची विश्वमोहिनी अति सुंदर आणि तिला पाहून मी आज मोहात पडलो मोहात मोहात म्हणजे तिच्या प्रेमात पडलो हो आणि का बरं पडू नये सारे देवगण आपापल्या ठिकाणी आपापल्या निवासस्थानी विवाह करून सुखाचा संसार करत आहे मग सांगा मी कसा 3 तास सप्तपथार का बरं भटकावं मग म्हणून मी ठरवलं आता आता श्रीहरीकडे जातो आणि त्यांच्याकडे वरदान घेतो आणि स्वयंवरात भाग घेऊन विश्वमोहिनीला जिंकून सुखाने संसार करतो चला तर लागू काका चालू केला चालू केला तुझ्या गुणाचे निर्गुणाचे वेळ लागले हरी तुझ्या गुणाचे निर्गुणाचे वेळ लागले हरी केलीत जादूगिरी केलीत जादूगिरी केलीत जादूगिरी केलीत जादूगिरी तुझ्या गुणाचे गुणाचे वेळ लागले हरी जादूगिरी केलीत जादूगिरी केलीत जादूगिरी तुमवर केलीत जादूगिरी तुझ्या गुणाचे गुणाचे वेळ लागले हरी
नारायण नारायण नारायण. सिद्धी झोपलं. आपण तर श्री विष्णू ते आलोच आहे. पण आता त्यांच्याकडे वरदान घेऊनच परत जायचं. चला. एक प्रयोजन घेऊन आलोय. आपण तो योगी आहोत आपल्याला तर स्वतःसाठी काय नारायण नारायण नारायण. आपण परमार्थ भगवान म्हणलं नारायण नारायण. आपण खरं बोलत आहात. पण आज आपल्याकडे अरे हलू नका ना. आकर्षण एक असं प्रलोभन ज्यामध्ये घुसलो की मी स्वतःलाच नाही थांबू शकलो. अरे आपण काय झालं रे? अरे तू रस्त्यावर होती. पण आज मी ते खरंच तुमच्याकडे आशा घेऊन आशे आहे. फक्त तुमच्या मदतीची गरज आहे. आणि हो, तुमचा परम भक्त या नात्याने तुम्ही मला नकार देणार नाही. हो ना? सांगा मी आपल्यासाठी काय करू. काय करू? नारायण नारायण नारायण. काय करू? श्रीहरी आपले सुंदर श्रीमुख आपण मला प्रदान करा. आवेशात काय बोलत आहात. नारायण नारायण. प्रभू आपण मला वचन दिला होता ज्यावेळी तुला कोणता वर हवा असेल तर तुला मी निसंकोचपणे देईन. मग आता दादा का? फोन आलाय. पुन्हा एकदा विचार करा देवाची. नाही नाही. दादा फोन आलाय. मला श्रीमुखच हवा. आपल्याला पश्चाताप करायला नको. नारायण नारायण. मग प्रभू मनात आता म्हणा. तथास्तु.
दादा हे वालेच ना, हे माझ्या बाजूला एक घर आहे ना, तिची पोरगी ना, तिचे पप्पा आहेत. इथे बोलवले आहे. मला माहितच नव्हतं. याला पसंत करेल. अरे तिच्याशी तुझा विवाह करून देईल. लग्न होतंय. तिची वेणी किती लांब आहे. काय केलं ते प्रभू, काय केलं? मी आपला परम भक्त या नात्याने मी आपला जवळ माझं श्रीमुख मागितलं, आपलं श्रीमुख मागितलं. तर आपण वांद्राचं रूप देऊन माझा उपहास केला, एका ऋषीचा अपमान केला. पण हा नारद आज आपला शाप घेतला. ज्याप्रमाणे एक ऋषी स्त्री वियोगात तडफडत आहे, त्याचप्रमाणे आपल्या पुढील अवतार कार्यात आपण या आपल्या प्रिय व्यक्तीपासून सदैव दूर राहाल. आणि त्या वानराचं रूप देऊन तुम्ही माझी खिल्ली उडवली. त्याच वानराची गरज तुम्हाला पुढील अवतार कार्यात लागेल, तुम्हाला तुमच्या अवतार कार्यात लागेल. हा एका ऋषीचा शाप आहे, आपला शाप आहे. माते मी आपल्याला ओळखण्यास खूप मोठी चूक केली. माझ्या हातून असा कसा अपराध घडला. मी मोहात पडलो, माझ्या मातेलाही ओळखू शकलो. माते मला माफ कर. मला माफ कर. आणि हो, ज्या श्रीहरी या जगत कल्याणासाठी विविध रूपे धारण केली, त्यांना मी शाप दिला. धिक्कार आहे माझा, धिक्कार आहे माझा. मला माफ काय मध्ये नाचतात रे, व्हिडिओ करायला मध्ये नाचतात. आपण सागरात विलीन होण्यासाठी तशी आपली भेट कधी होईल का ना? जसे यमुनेचे पाणी वाहते निर्मळ, भेटीस तुझ्या राधे आतुरले कृष्ण येईल आता. वेणू पण राधा जास्त वर आली ना. राधे स्वर हे बेसूर मन तुझे पण निमाजे नको जास्त वर गाणे आहे. गाते गाणे गाते हिला उचलायची सुरू आहे ते. काका तू आला आहे?
आपल्याला मी आलो आहे. दुसरे जरी चुकले व रागवले तरी राधेनंच आपलं मन शांत ठेवायला हवं. मुळात सर्व पशु पक्षी प्राणी जीव जंतू त्यांना आपली स्वतःची परिभाषा असते. कारण हे सर्व ईश्वराचे अंश आहेत. पण तुझ्या इच्छा माझ्याच पाठ निसर्गाला देऊ मी पहिल्यांदाच बघते बघ. तू प्रत्येक नात्यात समारस होऊन घातलं आणि वेळ आल्यास तू नातेही निभावलं. मग सांग का ना माझं नाती कसं काम? एकदा तरी तुझ्या लावून घेईन पडलेल्या नंतर राधेचं लावून. काय होईल? राधे 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 एकदा तरी तुझ्या मागे या कानाचं काय होत असेल? राधे मानव धर्माने एकमेकांवर विसंबून राहण्यापेक्षा निस्वार्थी मदत आणि प्रेम केलं तर या जगात अशक्य असं काहीच नाही. राधे अशक्य असं काहीच नाही. म्हणे प्रेम. मग मला सांग का ना प्रेम करायले प्रत्येक वेळ एकमेकांच्या सानिध्यात घालवायचा असतो. राधे हे तुझे हट्ट बरोबर नाही, चुकीचे आहे. तुला तुझ्या मनावर संयम ठेवायला हवा. का ना? का माझ्या प्रेमाची चेष्टा करता? राधे हे असं कायम भेटायचं प्रत्येक वेळ माझ्या बरोबर असणं अशी मनात इच्छा ठेवणं चुकीचे आहे. ही इच्छा पूर्ण करण्यासाठी केलेले सर्व कार्य हे अनुचित आहे. का ना? हे कसं काय अनुचित आहे? याच्याबरोबर वेळ घालवणं, राग करणं, हे कसं काय सर्व चुकीचं असू शकतं? राधे सांग का ना? मी तुला सांगितलं होतं अपेक्षेपेक्षा जास्त मागणीची इच्छा ही चुकीची आहे. हे सत्य आहे राधा शांतबस. की तू माझ्यावर प्रेम करते आहे, परंतु कर्म जे करतेस ते प्रेम नाही. तुला तुझ्या मनावर ताबा ठेवायला हवा. का ना? खरं सांग. नक्की माझ्यावर सात व्हिडिओ राधे शॉर्टकट राधे थोडे थोडे करायचे. राधे मी तुझ्यावर अथांग प्रेम करतो म्हणून या सर्व गोष्टींची कल्पना मी तुला देत आहे. राधे सुरुवातीला कसं तुला प्रेमाची किती भीती वाटायची, पण आता तुला त्या प्रेमाचा मोह झाला. मोह तुटला मग राग आला. हे सार मला स्मरण आहे. मला कुठल्याच गोष्टीचा मोह नाही का ना? आणि तुझ्यासोबत खेळणे, नाच खेळणे हा मोह कसा असू शकतो? तुझ्या आठवणींमुळे. तू सोबत जेव्हा जेव्हा असतो तेव्हा मी प्रत्येक माणसाचा तिरस्कार करते. हे तिरस्कार नव्हे, हे प्रेम आहे. हे प्रेमच आहे. आणि जर हे तुला प्रेम वाटत नसेल तर जा इथून. मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाही. राधे 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 तुझं नाव राधा नसून नारासाला होतं. का बरं? प्रेमाची नित्य वाहणारी धारा जणू तूच आहेस राधा, म्हणूनच म्हटलं राधा नसून नारासाला होतं. कान्हा, आपले प्रेम अजून का राहिलं? तू या सर्व सृष्टीचा करता आहेस. मग सांग कान्हा, का बरं आपले प्रेम अजून राहिलं? कोण म्हणतं दुसऱ्यासोबत गेले असते. जेव्हा 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 माझ्या अगोदर या जगात तुझं नाव घेतलं जाईल राधा आणि राहिलं तर हा एक ऋषीशापाचा भाग आहे. साक्षात ब्रह्मपुत्र यांनी दिलेल्या मी माझ्या प्रिय व्यक्तीबरोबर सदैव दूर राहील, सदैव दूर राहील. कदाचित हा शाप असावा. मला माफ कर कान्हा, मी भोळी असान. मला माफ कर, मी जाते. पुनवला जली मला म्हणाली अशी प्रीत कोणी इकडे केलेला नाही. इकडून लाल लाल झालं. बघ तो बघ. शांती ही प्रेम कहाणी झाली, ही थोर कहाणी झाली, ही प्रेम कहाणी झाली.
प्रेम कहाणी झाली ही प्रेम कहाणी झाली ही प्रेम कहाणी झाली ही प्रेम कहाणी झाली ही प्रेम कहाणी झाली पुनवला गली मला मिळाली पुनवला गली मला मिळाली अशी सकाळी नाचली विश्वाच्या नकाशात प्रेम कहाणी झाली ही 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 प्रेम कहाणी आपल्याला मेकअप बघ लहान लहान बघ येतं डोळ्याच्या खाली सर्व आणि बघ त्या पुढे माझाही दिवस खूप चांगला जाईल. राधे मी भक्तीचा आणि प्रेमाचा मुकेश व्हायचो सांगू काय ना राधे 7व्या अवतारी दिलेले वचन पूर्ण नाही का करणार म्हणजे मला काही समजले नाही. राधे वचनपूर्ती म्हणजे उद्यापासून मथुरेचा बाजार बंद तू उद्यापासून मथुरेच्या बाजारी जाणार नाहीस काका तुझ्या साऱ्या अटी मला मान्य वचन आहेत. तोडत बघा पण त्या साऱ्या सामान्य गोपिकांना कोण बरे समजावणार? राधे अर्थात तू काका तुझ्या वतीने मी त्यांना समजावेल पण तरी माझी नाही ऐकली तर राधे तू त्याची काळजी करू नको. ठीक आहे काका मला तुझ्या सर्व अटी मान्य आहेत. आता मी जाते. नंद गोकुळी दंड लागला राधा गवळणाचा अरे विसरले. आधी ओंकार विष्णू घरी गेली आठवा अवतार परत ये व्हिडिओ मी चालू आहे गोकुळचा काना वसुदेव देवतेचा पुत्र कृष्ण अरे हो आलं लक्षात सेल्फी तुझ्या आणि पुणवेचा बाजार उद्या गोकुळातील साऱ्या गवळणी थाटमाट करून मथुरेच्या बाजारी जाणार त्यांचा रस्ता प्रतिबंध करायला हवा पण ही कामगिरी आपण न करता आपले मित्र पेंड्या व सुधा यांच्यावर सोपवली पाहिजे पण कित्येक दिवस झाले ते आपल्याला भेटलेही नाही हा मोठा प्रथम त्यांना हात मारून कळलं पाहिजे अरे मित्र पेंड्या अरे मित्र सुदामा तुम्ही लवकर इकडे या अरे आलो, म्हणजे आलो. हे रावण विवण आहे ना, हे नाही हे कंस बिंस. काय बोलतो कालच सांगायचं कोणी आलो होतो काही सकाळी मॉर्निंगला त्याला बघा आहे आशीर्वाद असतो. देवा, आम्हाला काय घाईघाईपर्यंत कारण आता सांग. तिकडं उंदीर मग झाडावरती आहे. किती काही करतोय सांगतो तो मग झाडावरती तो बघ दिसलाय. आणि सोडलंय. हा? अरे मित्र पेंड्या अरे मित्र सुदामा कर नाही उद्या आहे पुनवेचा बाजार गोकुळातील सारे गवळे थाटमाट करून मथुरेच्या बाजारी जाणार व नया दुधाचा आणि नया दुधाचा व्यापार करणार त्यांचा रस्ता आपल्याला प्रतिबंध करायला लागला हे तर देवा खरं आहे देवा पण रोज सकाळी उठतो गाई गुरं सोडतो त्याला चारा घालतो त्याला पाणी देतो त्यांच्या दुधाची चव आम्हाला मिळण्याची झाले तेव्हा मिळण्याची झाले मग
त्यांचा रस्ता प्रतिबंध करून आपण तो व्यापार आपल्या गोकुळातच पार पाडायचे. एक काम करू, मी तुम्हा दोघांना सोबत आणतो. ठीक आहे देवा. चला तर मग उद्याच्या तयारीला लागूया. हो देवा. राधा बघितलं काय तिकडे चढा तरी करून मला गवळणी येतील बघ गवळणी. बाजाराला जाऊ सया जगा बघितलं
माझी माझी करता रे मेकअप पण लाल दिसतंय. काय माहिती का मेकअप पण कसा करतात? मावशी ग मावशी काय बघितलं काय ऐकलं? आवाज मला शेतात मावशी मावशी अगं ए मावशी अगं हो काय ग पोरीनो अगं मावशी आम्ही मावशी आली, मधुराच्या मावशी. बाजाराला चाललोय. मग मग तू काय असं म्हणता अगं पण आधी हलवते मग घालते आणि मग येते काय म्हणाली अगं आधी हलवते मग घालते आणि मग येते मावशी काय अशी बोलते ऐकला आवाज मला पण अगं हो 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 इतकी गाडी कशाला येते बरं नारदाची बीजे फोटो वाट बोलतो होते झाली तनाकत बोट गेलं या डोळ्यात मला का बरं हात मारले आपण मथुरेच्या बाजाराला चाललो. आम्हाला वाटून दाखवणार तुम्हाला. बरोबर आधी पहिलं मला हे सांगा की तुम्ही विक्रीला घेतलं काय मी घेतलं तू
गेल्या वर्षी आठवण होती ना? बोलते अगं मी एवढे कशाला विचारले? घरची गाय. हॅलो असून दे गं बाई, तू काय घेतलंस ते सांग. अगं बसूनच दे बाई, काय घेतलंस ते काय सांग. बासुंदी. मी म्हटलं बसून दे. बरोबर. तुझं काय घेतलं? घरी तेव्हा तुझी गाई. तुझं राहते काय घेतलं? मावशी, मी घेतलंय तो. वाघ बारा दे. सुंदर तुझं रूप घ्या बाई. मावशी, तू काय घेतलंय सांग बघू. आता माझा कशा काढीत बसता व्हायचं जाता जाता. काय म्हणाली? काय बोलते मावशी? आणि ते पण ह्या वया? अगं मेरू माझा कशा काढा म्हणजे माझाचं नाव कशा काढतो माझा. बरं अगं मुली मी घेतलंय शिळं पाकं घेतलं. त्यातूनच जर विक्री झाली तर घेईन तुमच्यातलं थोडं थोडं. मग काय म्हणते? हो घेते तुमच्यातलं थोडं थोडं. काय गं म्हणजे ही चावट बोलते? अंगात घेतो तुमच्या घेऊन. बरं बरं चला आता. आता काय झालं? मावशी, हा? तू माझा जरी चांगला थांबला. पण तुझा एक छोटासा उखाणा घे ना. तू पण योगा आहे. बरं ऐक घेते. कलमी आंब्याला पाणी घालते झारेने घालते पाणी. कलमी आंब्याला झारेने घालते पाणी. हो सुहासराव भांडी धुली. बरं चला आता. अगं मुली, आधी चला तर. या तुम्हाला चढवते या. मावशीकडे बघा या बसा सातावर बसा या. मावशी, काय तू याच्या नादी लागते? हाय का म्हणते? आपण एवढ्या मथुरेचा बाजार जातोय बाजारामध्ये. एवढा अवघड वळणाचा घाट आपण शांत राहून कसं बरं करायचा? तो कसं बरं करायचं त्याच्यासाठी सुंदर गाणी घ्या ना. कुठं पावसा निसर्गाची लीला बघणारी हिरण्य पाहते गवळाची राधिका गवळाची
आता सगळं भरून ठेवलंय. कसं काय तुला काय सांगू तुला एक काम होईल की नाही करायचं काय कोणाच्या आहे रे? आलं लक्षात बस आपल्या वाकड्या त्याला हात मार मारते रे. ठीक आहे बाबा काय समजत नाही बाबा पाठी बघायला का सर्व पाठी बघणार आहे. अरे लवकर या
तरी पाठीला अरे लई दिवसाने येते मी सुद्धा जोडीला अरे लई दिवसाने येते मी सुद्धा जोडीला अरे लई दिवसाने येते मी सुद्धा जोडीला रिक्षावाला रिक्षावाला बस काय सांगतो बोल तू होतास कुठे फोटो काढायचे फोटो काढायचे बारीक झालं काय उंची वाढली अरे कशामुळे माहिती तुला सोला
नाही बरोबर तू असंच बोललास मथुरेच्या बाबा त्यांचा रस्त्यावर येतात बघ. काय धंदा? तू लोणी सगळं माझ्या हॅलो प्रेक्षकांच्या मनपसंतीतून आणलं पाणी अनिता वानर यांच्याकडून नमन मंडळासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. कैलासवासी धोंडू विश्राम पडियार यांच्या स्मरणार्थ शालिनी पडियार हितकडून 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जय भवानी महिला बचत गट यांच्याकडून संपूर्ण कार्यक्रमासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मिस्टर दाऊद यांचं मावशीने नाव घ्यायचं आहे आणि त्यासाठी 100 रुपयाचे पारितोषिक आलेलं आहे. समुद्रात पोहताना दाऊदची चड्डी गेली वाहून समुद्रात पोहताना दाऊदची चड्डी गेली ना दाऊदराव बागीचे गेले ना मला लाजून दाऊद गँग याचकडून नमन मंडळासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. रवींद्र वालम यांच्याकडून नमन मंडळासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. दीपक जाधव यांच्याकडून गौरवणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. स्वाती कुंभारे हितकडून नयन नमन मंडळासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. किमिया किशोर वालम हितकडून नमन मंडळासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. किंजल किशोर वालम हितकडून नमन मंडळासाठी 101 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. स्वाती शैलेश कुंभारे हितकडून नमन मंडळासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. ऋतिक वालम पहिली जणी दुसरी मुली तिसरी सोनी पहिली जणी माझं नाव माहिती आहे काय? तिसरी मुली माझं नाव सांगा रे. तिघांना याला सोडून अरे ऋतिकराव होशील का माझा धनी. कैलासवासी जानकी विश्राम वालक यांच्या स्मरणार्थ अक्षय अंकिता राज वालक यांच्याकडून वाघे आहे का इथं? वाघे आहे घरी आहे हे वाघ व्हिडिओ करतोय
काय करू उद्या जाऊ इकडे ये. तुला आमची कुणी दाखवली शिवाला चिडतो कशाला? अरे तुला आमची दाखवली कुणी याने? अरे मी काय दाखवू तुला? अरे मावशी विचारणार तुला आमची वाट कुणी दाखवली अशी विचारते. आपण जाऊया होय मेला तू शाळा ये इकडे. आता कुठे जायचं रे? त्याला विचार काय ते मला काय समजलं एवढा एवढा तरी होईल. आता पुढे कुठलं काय हे बाबा सरळ बोल हे बाबा तू तरी सांग. मथुरे बाजारी जायचं नाही. मथुरे बाजारात जायचं. तुला वाटतं का तुझी भाषा पण मथुरे बाजारात जायचं नाही. बरं हा कायदा कोणाचा हुकूम कोणी दिला? मावशे कायदा आमचा हुकूम देवाचा. असं होय. भूक लागली जा दे बघ. तू पहिले सांग तू काय खाणार आहे? हा. लोणी, असं दुखून टाकायचं. आणलाय ना? बाबा त्याला पोट भरून द्या आणि माझ्या पाठीवरती पण बांधून घेऊन जा. या दोघांसाठी घेऊन जा पाठीवर. हातावर मारा कर पाठ कर. खाली भरपूर भूक लागली असेल. डोळे जा. त्या बघूया. तू मागितलं काय? तेव्हा तुला पोट भरलं वाटतं का लोणी? तुला काय जमणार का? तू जायचं मला. ये इकडे इकडे. आपण असावे तरी पण आम्ही कृष्णदेवाने संगडी मी सुद्धा तो वाकड्या तो खेळल्या याचं तर नावच घेऊ नको. बरं मावशी हा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या रस्त्याने जाऊ. मावशी बारा रस्त्याचा एक मला करून देऊ बाय. बरं मग तुमच्याकडे कायदा वगैरे असेल की नाही? कायद्याशिवाय आलोय. बरं सांगा तुमचा कायदा. सांगी तुला कायदा पेंडा सुद्धा मग सांगी तुला कायदा पेंडा सुद्धा मग जाऊन करा दे तुझी अरेन वाट ग. 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 सांगी तुला
देवाचे सौंदर्य आम्ही रुबाबे भारी मी सुद्धा भावाच्या गोबड्या तू काय करणार पोर मजबूत रानू नको तुझी जाऊ नको राधे तुझी धन्यवाद 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 मावशे तुमचा कायदा ऐकलाच ना ऐकलं नाही गेल्या बघ आमच्या मनाप्रमाणे या पुढच्या वेळी बसलेच पाहिजेत असं राहिले आपण चालून चालून अरे दिसणार ना तसे काय दिसणार काय झालं काय माझी पण ना कृष्णदेवाला सांगूया प्रेक्षकांच्या मनपसंत आलेले गाणे होते राऊत चटणीगुळ सुरागवाल सिद्धेश्वर हरिगुळ श्रीवाल शंभर रुपयाचं पारितोषिक असतं तरी नमन नगर त्यांचे आभारी आहोत धन्यवाद दादाजी सकाळवालं व कैलासवासी भागीरथी धनाजीवालं यांच्याच मंडळाचं नातू सिद्धेश व सायली यांकडून नमन मंडळासाठी 500
बाई आजच्या पूजेला फुलांच्या राशी आजच्या पूजेला फुलांच्या राशी ए दिनेश बाई चल करू ये पाटील घालू करू काहीतरी काशी ये प्रियांशी अंकिता परेश बगीचात बगीचा बगीचात बंदर बगीचात बगीचा बगीचात बंदर दाऊद गँग मेरे दिल के अंदर अद्याप झालेले दिसत नाही. आपणच यांचा समाचार घेतला पाहिजे. राधे राधे. कोण आपण? राधे मला ठाऊक आहे. मी साऱ्या गोपिकांना सांगावं की आजपासून मथुरेच्या बाजारी जाणार नाही. म्हणून मी असं बोलते आहेस ना की कोण आपण म्हणून? मग ऐक. विश्वाला तारणा जन्म माझा पुन्हा सांगिते ऐक ग माझ्या जन्मा पुन्हा Thank you.
तू तर जास्तच संतापला असेल. बघूया पुढे काय होते. घराघरा फिरून मारून टाकलीस तेव्हा तुझी लाच कुठे गेली होती. अरे मीच मारली मी. आणि आता तुझी पाळी आहे. अरे असं तुझा सामर्थ्य तर बोल ना.
शिपाई माझ्या शस्त्राने मला साथ नाही दिली. मला युद्ध माझ्या काळजासमोर